त्याला आमरा संघाला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे, 2 ओपनिंग पेअर्स मैदानात पाठवायचं आहे. एक महत्त्वपूर्ण लढत असेल, जो संघ जिंकेल तो जाईल सेमीफायनलच्या लढतीमध्ये, जो संघ हरतील परतीचा प्रवास करावा लागेल. आतापर्यंत दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला, दोन्ही संघ संघर्ष करून आता इथपर्यंत आलेला आहे. आता फक्त वेळ कोणाच्या बाजूने जाईल, कोणाचे पारड जड होईल आता येणारे मात्र वेळ काळ ठरवेल. एके बाजूला कुसरुड विपक्ष अमरक ही महत्वपूर्ण लढत मैदानात असेल, 2 ऑफिशियल पंच देखील मैदानात लढतीत असतील. चला पंचांना विनंती असेल सामना चालू करायचा आहे. 3 षटकांचा सामना राहील. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी एक पॉवर प्ले निर्णायक षटक मिस्टर सूरजच्या हातामध्ये सोपलेला आहे. पहिला चेंडू हा प्रकारचा चेंडू खरपूर समाजा क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवकाच्या बाहेर, चेंडू जाईल सीमारेषा पार. पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल येईल शिव प्रतिष्ठा चषक 2025 मधला आणखी एक दणदणीत 6 धावांसाठी षटकार. चला चेंडूची पूर्तता करायची आहे. आयोजकांना विनंती असेल आता अंतिमचे फक्त 4 सामने राहिलेले आहेत, थोडस आपले देखील सहकार्य करावे. सनी काय अफलातून फलंदाजी करतोय मित्रांनो. ज्या प्रकारे मात्र सनी आणि आकाश हे ओपनिंग पेअर ज्यावेळी मैदानात येतात, हा संघ ज्यावेळी मात्र सामना जिंकेल त्यावेळी मात्र मोरणा क्रिकेट असोसिएशन मधला एक नामांतिक संघ असा म्हणजे अमृक या संघाला ओळखले जाते. कारण ज्या संघाकडे मात्र असे फलंदाज आहेत. पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटसन बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता, चेंडू जाऊन विसावेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक करताना आपण एक तेरी तो एक मेरी हे आपण पाहतोय. षटकार आला त्यानंतर डॉट बॉलची सांगता. सूरज एक कसरंड गावचा एक युवा तडफदार गोलंदाज, एक चांगली गोलंदाजी करताना चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक धावेल. व्हाईट +1 या 2 धावा. या 2 धावेनंतर धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये. पहिले षटक मंडेटोरीच्या प्रगतीपथावरती असताना सनी आणि आकाश हे 2 ओपनिंग पेअर्स मैदानात, तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक एक पॉवर प्लेचं निर्णायक षटक ज्याच्या हातामध्ये सोपवले ते म्हणजे मिस्टर सूरज. मागच्या मॅचचा सामनावीर नो डाऊट आकाश, ज्याने मात्र आपल्या फलंदाजीने मात्र सर्वांचे मन जिंकले, आता स्ट्राईक वरती असेल. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावेल. डॉट बॉलची सांगता. तीन चेंडू, अजूनही 3 चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी आहे. पहिले षटकातील प्रगतीपथावरती असताना स्ट्राईक वरती डावकरी हाताचा आकाश. प्रकारचा चेंडू उचललेला क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली विकेटच्या पतन. आकाश याला मात्र गोल्डन डकचा शिकार ठरताना आपण पाहतोय, ज्याने मात्र मागच्या मॅचला आपल्या बॅटने मात्र एक दर्जेदार फलंदाजी केली, त्याला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. कारण ज्या प्रकारे मात्र सूरजची गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर बॅटच्या स्टिकरला येऊन लागला, त्याच्यानंतर मात्र विकेटचे पतन झाले. लवकर परतावे लागेल आकाशला. आता मात्र आकाशची जागा भरण्यासाठी मैदानात उतरला मिस्टर ओमकार. चार चेंडू, अजूनही 2 चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी असताना स्ट्राईकवरती मिस्टर ओमकार. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, सोडून देण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीराचा वेध घेईल. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. आता पहिल्या षटकातील अतिरिक्त पाहिलं तर एका धावेची आता फक्त एका चेंडूची 1 चेंडू बाकी फक्त आता पहिल्या षटकातील.
पहिले षटक प्रगतीपथावरती असताना एका चेंडूचा खेळ खेळपट्टीवर बाकी. स्ट्राईक वरती असेल मिस्टर ओमकार. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता, त्याच्यावरती भरपूर समाचार घेता आला नाही. बॅट्समन बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता काय गोलंदाजी केली सूरजने. ज्या प्रकारे मात्र षटकार आला त्यानंतर एक चांगली गोलंदाजी. त्याचप्रमाणे माननीय श्री दत्ता साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. शिवप्रतिष्ठान वडाळा साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. माईची उपदाल शाळा आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. जाऊया मॅच कडे, जिथे पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 8च्या घरामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय मिस्टर विजय कुसरून एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे. पहिला चेंडू अतिरिक्त धाव पंच आमच्यापर्यंत ओळख आहे. 2 हात समांतर व्हाईट +1 म्हणजे 2 धावा. ज्या खेळाडूने मात्र आतापर्यंत आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी एक संपूर्ण समर्पित केले असा म्हणजे विजय कुसरून एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते. कित्येक मॅचेस माने त्याने आपल्या मात्र गोलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवले. आता मात्र ती वेळ आहे. आता संघर्ष केला. आता थोडस मात्र विजयापासून दूर असताना एकच चांगला हलक्या हाताने टाकलेला चेंडू शतरक्षक असेल, फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. 1-1 2-2 धावेने मात्र समीकरण फक्त पुढे चालेल. मोठी फटकेबाजीची आवश्यकता असेल. आतापर्यंत पाहिलं तर एक षटकार आला यांच्या बॅट मधून, त्याच्यानंतर मात्र शांत क्रिकेट आपण मैदानात पाहतोया. यानंतर सरळ बॅटने घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, चेंडू खाली विकेटचे पतन कामाला ओळखलं जाते कुसरून एक्सप्रेस. ज्या मात्र विजयने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. ओमकारला देखील परतीचा प्रवास करावे लागेल. यायचं न्यू बॅटर मैदानात जयश. नवीन फलंदाज मैदानात उतरला मिस्टर जयश. इथे मात्र आडव्या बॅटने खेळायला फटका असेल, क्षेत्ररक्षक असेल, गॅदर करे फेकी करेपर्यंत बॅकअप आहे. फेकी करेपर्यंत रनआउटची संधी. फेकी मात्र अचूक आहे. बॅकअप असेल तोपर्यंत चेंडू जाईल. मात्र रनआउटची संधी असेल. काय घडते काय बिघडतंय इथे मात्र चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. नाराज असेल नाखुश असेल. 1 धाव मात्र घेण्याच्या बाबतीत मात्र काय घडतंय मित्रांनो, जिथे चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता पंच मात्र आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवत आहेत. नक्कीच विकेट असेल, वन डे असेल. ओके, डिक्लेअर स्वरूपात धावा असेल. पंच आउट आहे का डिक्लेअर आहे? ओके ठीक आहे. तर पंचांचा निर्णय अंतिम राहिले. या दोन्ही प्रत्येक संघाने मात्र याची नोंद घ्यायची आहे. नवीन फलंदाज मैदानात आलाय
रोहन नवीन फलंदाज मैदानात मिस्टर रोहन. विजय गोलंदाज सज्ज असेल, स्ट्राईक वरती असेल रोहन. आडवे भेटणे खेळायला क्षेत्ररक्षक असेल. एपी चेंडू खाली गॅदर करे फेकी करेपर्यंत एकी धाव संतुष्ट व्हावी लागेल. धावपळकाचा विचार केला तर 12च्या घरामध्ये दुसरे षटक प्रगती पथावरती असताना एक नामांकित गोलंदाजी आपल्या संघासाठी. अजूनही मोठा फटका आला नाही. एक फटका नक्कीच सनीच्या बॅट मधून षटकार आला, त्यानंतर शांत क्रिकेट आपण मैदानात पाहतोय. षटकार चौकारांची आतिषबाजी करणे गरजेचं आहे. पुढे येऊन मारलेला फटका काय आपलातून फटका ठोकलाय. समालोचकाला मानवंदना देणारा हा येईल उत्तुंग उत्तुंग 6 धावांसाठी शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखीन एक खणखणीत षटकार. काय फटका ठोकलाय मित्रांनो. बॅटच्या रनर मध्ये आला, चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारे मात्र स्पीड मध्ये आला त्या स्पीड मध्ये मात्र त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवला. 19 धावा धावपलकावरती सजलेले आहे ते अजूनही एका चेंडूचा खेळ घबट्टीवर बाकी. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायला क्षेत्ररक्षक असेल. गॅदर करे फेकी करेपर्यंत फंबलिंग होतंय. एके धाव संतुष्ट व्हावे लागेल. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपलकाचा विचार केला तर 20-20च्या घरामध्ये तर येणारे चेंडू असतील 6 धावा. 6 चेंडू मध्ये तब्बल किती धावा, किती स्कोअर बोर्ड तयार करेल उमरग हा संघ. कारण आतापर्यंत पाहिला तर चांगला खेळ राहिला दोन्ही संघांच्या. 20 धावा धावपलकावरती. चला स्पीडअप घ्यायचंय कुसरुड संघ. चला कुसरुड संघ स्पीडअप घ्यायचा विनंती असेल. शैलेश वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिमचं षटक घेऊन आला मिस्टर शैलेश. पहिला चेंडू अतिरिक्त धाव पंचामच्या पर्यंत वळत आहेत. व्हाईट +1 म्हणजे या 2 धावा. या 2 धावेनंतर धावपलकाचा विचार केला तर 22च्या घरामध्ये 22 स्कोर ऑन बोर्ड. विचार करणे गरजेचं आहे कारण अतिरिक्त धावा खर्च नाही केल्या पाहिजे. आतापर्यंत एकच षटकार आतापर्यंत या सामन्यामध्ये या इनिंग मध्ये आपण पाहतोय, मात्र या अतिरिक्त धावा खूप खर्च केल्या कुसरुड या संघाने. हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. परत एकदा फुल पॉवरफुल फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन वेध घेईल शरीराचा. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचे इथे मात्र उपस्थित झालेले ते म्हणजे माननीय श्री नितीन मोरे साहेब आणि अजित पवार साहेबांचे इथे मात्र आगमन झालेलं आहे. विनंती असेल दोन्ही मान्यवरांना यायचंय मंचावरती. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण यायचंय मंचावरती, स्थानापन्न व्हायचंय. मान्यवरांचा मात्र इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. प्रमुख पाहुण्यांचा इथे मात्र मायाची उपदार शान आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा इथं मान सन्मान आदर सत्कार केला जाईल. आजच्या दिवसात भरपूर प्रमुख पाहुण्यांचे मान्यवरांचे गाठीभेटी होणार. ज्यांनी मात्र लाख मोलाचं सहकार्य केले आयोजकांना त्यांचा मात्र मान सन्मान आदर सत्कार करणे गरजेचं आहे. जाऊया मैदानात. जर विचार केला तर व्हाईट +1 या अतिरिक्त धावा रोखले गरजेचं आहे कुसरुड या संघाने. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय, चांगली गोलंदाजी राहिली आपले, मात्र अशिष्ट एक एक्स्ट्रा धावा देणे कितपत योग्य आहे कुसरुड या संघाला. कारण धावा रोखले, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, या अतिरिक्त धावा जर रोखल्या, अतिरिक्त तब्बल 8 अतिरिक्त धावा खर्च केल्या कुसरुड या संघाने. 25 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा तीच चुकी, तोच टप्पा, तोच फलंदाज आणि तोच गोलंदाज. पंचामच्या पर्यंत वळत आहेत. व्हाईट +1 2 धावा. धावपलकाचा विचार केला तर धावपलका 29
29-29 घरामध्ये कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी, टप्पा चुकते, लाईन चुकते, चुका सुधारणा गरजे. षटकार चौकार न येता अतिरिक्त धावा मात्र खर्च केलेले ते म्हणजे कुसरुंडे या संघाने. क्षेत्ररक्षक आशल रनआउटची संधी, फेकी अचूक आहे. 100% एफर्ट दिले पंचांचे बोट आकाशाकडे. विकेटचे पतन. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांचा निर्णय अंतिम. येस, विकेटचे पतन. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन फलंदाज निलेश. चला स्पीडअप घ्यायचंय. विनंती असेल निलेश यायचंय लवकर. चला स्पीडअप घ्यायचंय. गोलंदाज शैलेश. पुढे मात्र अळवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल गॅदर करे. फेकी करेपर्यंत फंबलिंग होत या, चुका होत्या. ते मात्र पाहिलं तर पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेषा पार. येईल शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखीन एक खणखणीत 4 धावांसाठी चौकार. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली सूरज आणि विजयने, मात्र शैलेश कुठेतरी भरकटताना आपण पाहतोया. गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. अतिरिक्त धावा खर्च केल्या त्यानंतर शैलेशवरती हल्लाबोल केलाय. पुढे येऊन मारायला क्षेत्ररक्षक असेल विशाल. जाईल चेंडू खाली गॅदर करेपर्यंत. पंचांचा इशारा येईल. नक्कीच रनआउटची संधी. काय अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. ज्या प्रकारे लॉंग ऑन पासून धावत गेला, चेंडू गॅदर केला, फेकी अचूक केली आणि मात्र विकेटचे पतन. तिसऱ्या ओव्हरच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा. चला उमरक संघ विनंती असेल लाईनअप करून मैदानात उतरायचंय आणि विनंती असेल स्पीडअप घ्यायचंय. 15 मिनिटांचा वेळ असेल, आपल्याला अवधी असेल. 15 मिनिटांमध्ये सामना पूर्ण करायचा आहे. येणारे चेंडू असतील 18 आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. कुसरुंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा. आपण पाहतोय ऐकतोय सत्राच्या सकाळच्या सत्रापासून एक दर्जेदार आयोजन नियोजन, ज्याने मात्र एक दर्जेदार नियोजन केले. मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग पाटण तालुका अंतर्गत शिवप्रतिष्ठान स्पोर्ट्स माणगाव आयोजित शिवप्रतिष्ठान चषक 2025 वर्ष दुसरे. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे, प्रेक्षकांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक रोमांचक सामने पाहायला मिळतील. अजूनही सेमीफायनल फायनलची लढत, त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील होईल. त्यामुळे कोणीही कुठे जाऊ नका. जे प्रेक्षक मायबाप लाभले आहेत त्यांचे देखील खूप खूप आभार. या आयोजकांना तुमचा देखील 1 लाख मोलाचा वाटा, सहभागाचा वाटा असेल. तुमचे देखील आयोजकाकडून खूप खूप आभार मानतो. जाऊया जिथे पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता. विनंती असेल आयोजकांना, विनंती असेल अंपायरना पाणी पोचवायचंय, पंचांना पाणी पोचवायचं विनंती असेल. आयोजक या स्पर्धेला प्रथम पारितोषिक ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलेल्या आयोजकांना लाभलेले रोख रक्कम 15,000 रुपये. माननीय श्री रोहित मोरे साहेब, श्री गुरुदेव दत्त कंस्ट्रक्शन अर्थमोव्हर्स. त्याचप्रमाणे द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये ज्यांच्या मार्फत मात्र आपल्याला आयोजकांना लाभलेले आहे ते म्हणजे कैलासवासी बाळूभाऊ मोरे यांच्या स्मरणार्थ
माननीय श्री आनंद मोरे सर यांच्या मार्फत द्वितीय पारितोषिक आयोजकांना लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे आजच्या दिवसभरात जे संपूर्ण चेंडू सौजन्य ज्यांच्या मार्फत आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे माननीय श्री दीपक मोरे व माननीय श्री तुकाराम मोरे या दोन्ही साहेबांच्या मार्फत आपल्याला आजच्या आयोजकांना चेंडू सौजन्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे समालोचक सौजन्य आज आपल्याला लाभलेलं आहे ते म्हणजे माननीय श्री कृष्णत मोरे साहेबांच्या मार्फत आपल्याला समालोचक सौजन्य लाभलेलं आहे। आज पाहिलं तर संपूर्ण चषक क्रिस्टल कॉलेजचे चषक ज्यांच्या मार्फत आपल्याला सौजन्य झालेले ते म्हणजे कैलासवासी उत्तम मोरे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री महेश मोरे साहेबांच्या मार्फत आज संपूर्ण चषक सौजन्य साहेबांच्या मार्फत आपल्याला लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे यूट्यूब सौजन्य ज्यांच्या मार्फत आपल्याला आयोजकांना लाभलेले आहे ते म्हणजे कैलासवासी पारुबाई ज्ञानू मोरे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री गणेश मोरे साहेबांच्या मार्फत आपल्याला यूट्यूब सौजन्य लाभलेलं आहे। त्याचप्रमाणे एक सामनावीर टी शर्ट ज्यांनी या सामन्याला मात्र पुरस्कृत केलेलं आहे जे सामनावीर टी शर्ट आहेत ते म्हणजे विनय फॅशनर्स यांच्या मार्फत आपल्याला हे सामनावीर टी शर्ट सौजन्य झालेलं आहे। तर या सर्व सौजन्य ज्यांनी मात्र आयोजकांना सहकार्य केले लाख मोलाचा वाटा दिला त्यांचे देखील खूप खूप आभार मानतो। जाय मैदानात कुसरूड संघ ज्या संघ जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता। जर हा सामना डिफेन्स करेल तर एक दर्जेदार खेळ उघडेल। एके बाजूला असेल कुसरूड विपक्ष उमरक संघ एक अफलातून दोन्ही फलंदाज दोन्ही असा संघ आहे ज्या संघ मात्र आतापर्यंत संघर्ष करून इथेपर्यंत आला। या दोन्ही संघाकडे ताकद नजागत यंगस्टर अनुभवी असे संपूर्ण समर्पण असणारे हे दोन्ही संघ मैदानात आपण पाहतोय। वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर अमृत एक्सप्रेस निलेश। पहिला चेंडू हप्त्याकरचा चेंडू होता बॅटचा कडा घेऊन जाईल यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून गोशांगी क्षेत्रामध्ये तिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त एक धावेने श्री गणेश होताना कुसरुंड या संघाचा। चांगली गोलंदाजी निलेश उमरक एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिले जायचे ज्याने मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली। बॅट मात्र स्विंग एकदम फास्ट जिथे पाहिलं तर बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही डॉट बॉलची सांगता 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता पाठलाग करत असताना एके बाजूला कुसरुड संघ तर त्याच्या विपक्ष उमरक संघ जे संघ नामांकित संघ आहे। मोरणा क्रिकेट असोसिएशनला एक दर्जेदार क्रिकेट लाभले। या क्रिकेट पाहिलं तर एक वेगळ्या उंचीवरती जाऊन पोहोचलेले आहे। टेनिस क्रिकेट काल जर पहिली मॅच ISPL ची मॅच जर सामना पाहिला तर माझी मुंबई हा संघ मात्र सामना जिंकला। जिथे पाहिलं तर सांगली जिल्ह्यातील मांगले गावातला तुम्हाला सर्वसामान्य जो म्हणजे विजय पावले त्याने मात्र समर्पण देऊन सामना जिंकवला। इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय काय फटका सजवलाय पंच आमच्यापर्यंत वळत आहे। 2 हात समांतर म्हणजे 6 षटकार शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला आणखी एक येईल दर्जेदार 6 धावांसाठी षटकार। अर्जुन आणि सूरज दोन आक्रमक फलंदाज आपण पाहतोय मैदानात। अर्जुन नॉन स्ट्राईक वरती असेल सूरज तर गोलंदाज मार्गावरती असतील निलेश। पुन्हा एकदा तोच चेंडू तोच फलंदाज तोच गोलंदाज पण मात्र टप्पा वेगळा होता। ह्यावेळी मात्र थोडासा खाली चेंडू राहिला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला डॉट बॉलची सांगता। पहिले षटक प्रगतीपथावरती असताना धावा येणे गरजेचं आहे कारण 33 धावाचा पाठलाग करत असताना मोठे फटकेबाजी करणे गरजेचं आहे। बॅटच्या रनमध्ये दिला त्याला मात्र ठोकला काय षटकार ठोकला। ज्या प्रकारे बॅटची स्विंग आहे बॅटच्या रनमध्ये आला त्याच प्रकारे मात्र त्याला ठोकला। आणखी एक येतोय शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला दणदणीत
खणखणीत 6 धावांसाठी षटकार. मॅच बॉल आलाय, पोचवायचा आहे पंचांपर्यंत मॅच बॉल. 13 धावा धावफलकावरती. 33 धावाचा पाठलाग करत असताना स्ट्राईक वरती असेल अर्जुन. नक्कीच पहिले षटक महागडं ठरतंय, ज्याच्याकडून अपेक्षा आकांक्षा होती असा मात्र निलेश. मात्र दर्जेदार गोलंदाज आहे, चुकतो तो माणूस चुका सुधारतो तो देखील माणूसाचं. चुका कोणाकडून होत नाहीत. क्रिकेट आहे, जर तरला उत्तर आहे, वेळेचा प्रश्न आहे. आज तुमची वेळ तर उद्या आमची वेळ. पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊनच जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. डॉट बॉलची सांगता. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 14च्या घरामध्ये. चला स्पीडअप करा. बारा चेंडू 19 धावा हे समीकरण आतापर्यंत आपल्यापर्यंत सुचवलं जातंय युट्यूब लाईव्ह यांच्या मार्फत. 12 चेंडू 19 धावा. 12 चेंडू 19 धावा. 19 धावा 12 चेंडू. हा व्होल्टेज मुकाबला. जो संघ हरेल त्याला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. जो संघ जिंकेल तो जाईल मात्र बक्षीस फेऱ्या पात्रता. कारण आतापर्यंत दोन्ही संघर्ष करून आलाय. आता मात्र थोडासा संघर्ष करणे गरजेचं आहे दोन्ही संघाला. ह्या प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल गॅदर करे फेकी करेपर्यंत 1 धाव संतुष्ट व्हावे लागेल. पहिल्या चेंडूवरती सन्मान दिला. 1 धाव घेऊन मात्र अर्जुनला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न होता. कारण ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत षटकार चौकार आले त्याला मात्र प्रथमतः स्ट्राईक वरती आणणे गरजेचं आहे. हे क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा बॅट स्विंग होती मात्र पंच आमच्यापर्यंत वळत. 2 हात समांतर. अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक पुढे जाऊन सर्कल ते म्हणजे 16च्या घरामध्ये. चेंडू पडल्यानंतर उजव्या एसटीच्या थोडासा बाहेर, त्याने मात्र अतिरिक्त धाव झाल्या. पहिले तर अर्जुन आणि आकाश या दोघांमधील लढत आपण मैदानात पाहतोय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल त्याच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. आणखी एक येईल अर्जुनच्या बॅट मधून. दणदणीत 4 धावांसाठी 4 चौकार. चांगली फटकेबाजी आपण पाहतोय अर्जुन यांच्याकडून. कारण जर तरला उत्तर नाही, क्रिकेट आहे मित्रांनो. इथे आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली करणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॅट मात्र स्विंग होती मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावेल. डॉट बॉलची सांगता. निर्धाव चेंडू कमबॅक करतोय. चौकार आला त्यानंतर डॉट बॉलची सांगता. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल. काय अफलातून झेल घेतलाय. ज्या प्रकारे मात्र थोडासा चेंडू गॅदर धरतीला थोडासा दान होणार तोपर्यंत चेंडू अलगद उचलला, बोटांचा पिसारा केला आणि अलगद जाऊन विसावला. बॅक टू द पवेलियन परतावे लागेल. अर्जुन यांची मात्र मोठी विकेट माघारी परतते. ज्या मात्र फलंदाजाने आतापर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी केली त्याला आता मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी. वीस धावा धावफलकावरती. आता येणारे समीकरण असेल 8 बॉल 13 धावांची आवश्यकता. आठ चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. 13 धावा 8 चेंडू हे समीकरण आपण पाहतोय. 20 धावा झाल्या. 20 धावा. त्यासाठी मित्रांनो
आपला अतिरिक्त खेळाडू अतिरिक्त 12वा प्रतिनिधी त्यासाठी कॉम्बॅटशी संपर्क साधायचा असतो. पंच नियम असेल कारण त्या आधीच सांगितलं होतं 12वा प्रतिनिधी आवश्यक असेल. नक्कीच आपला देखील दोन्ही संघाचा इथे 12वा प्रतिनिधी असेल. चला स्पीडअप घ्या विनंती असेल. फ्लोअरचा चेंडू यारकर स्वरूपाचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. कमबॅक करतोय गोलंदाज आकाश. चौकारानंतर नक्कीच कमबॅक केला. 2 निर्धाव चेंडू आणि 1 विकेट मात्र आपल्या नावावरती प्राप्त केली. पुन्हा एकदा बॅटमॅन फटका सजवला होता, त्याच्यावरती कोणतीही धाव नाही. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकाचा विचार केला तर 20च्या घरामध्ये आता येणारे चेंडू असतील 6 आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 13 धावा, 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. हा व्होल्टेज मुकावला. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल आता मात्र येणारी वेळ का ठरवेल. कारण मित्रांनो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाही. माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. येणारे चेंडू असतील 6, विजयासाठी धावा असतील 13. सनी वैयक्तिक पहिला आणि संघासाठी अंतिम षटक घेऊन आला मिस्टर सनी. पहिला चेंडू काय घडतंय असल्या स्टेजला ज्या तिथे मात्र आपली फलंदाजी होते अचूक, तिथे मात्र अशी चूक खूप महागात पडते. असा भीमर डिलिव्हरी नक्कीच फ्री हिट असेल. 3 धावा असतील या कोणतीही चेंडूवरती मात्र फुकटच्या 3 धावा मात्र कुसरून या संघाला. ज्यावेळी मात्र आपला संघ बेस्ट देतो त्या मात्र त्यावेळी ह्या चुका रोखणे गरजेचं आहे. ह्या प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक असेल, आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल सीमारेषा पार. येतो या आणखीन एक शिवप्रतिष्ठान चषक 2025 मधला खणखणीत उत्तुंग नेत्रदीप षटकार. 5 चेंडू 4 धावा. आता समीकरण मात्र नक्कीच बदलेल. 5 चेंडू 4 धावा, 5 चेंडू 4 धावा, 4 धावा 5 चेंडू. हाय व्होल्टेज मुकाबला. कमबॅक करतोय कुसरुड संघ. स्लोअरचा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल, त्याच्या आवाकाच्या बाहेर येईल. 4 धावांसाठी विजयी चौकार. काय खेळ खेळले मित्रांनो. जिथे पाहिलं तर सूरजने स्वतःवरती विश्वास ठेवला, आत्मविश्वास धावला. आमरक संघ हार्ड लक बॅड लक आपला देखील चांगला खेळ राहिला. वेल डन कुसरुड संघ. विनंती असेल अर्जुन यायचंय सामनावीर साठी, ज्याने मात्र आपल्या फलंदाजाने मात्र एक अफलातून फलंदाजी करून आपल्या संघाला मात्र एक